पोर्तुगीज गोव्यात आले आणि त्यांनी आदिलशाहीची इथली सत्ता इथल्या हिंदूंच्या मदतीने उलटवून लावली आणि पोर्तुगीजांनी गोव्यातील तिसवाडी म्हणजेच पणजी आणि जुन्या गोव्याच्या आजूबाजूचा प्रदेश आपल्या ताब्यात आणला. यालाच फर्स्ट कॉन्क्वेस्ट किंवा पहिला विजय असे म्हणतात, जो इसवी सन 1510 मध्ये झाला. नमस्कार, मी ऋषिकेश अरुण हेंद्रे. महाऋषिकेश टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलच्या पुढच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. अल्बुकेर्कने काबीज केलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावली. हिंदू लोक खुश होते, कारण पोर्तुगीजांनी त्यांच्या मदतीला येऊन आदिलशाहीची जुलमी राजवट संपवली होती. पण त्यांना त्यांच्या पुढ्यात काय मांडून ठेवले आहे हे माहीत नव्हते. गोवा जिंकल्यावर हिमय्याला सुभेदार बनवण्याचे वचन अल्बुकेर्कनी पाळले खरे, पण लवकरच मल्हारदेव याला ठाणेदार म्हणून बसवले. लवकरच होन्नावरचा राजा म्हणजेच मल्हारदेवाचा मामा मरण पावला आणि त्याला मूलबाळ नसल्यामुळे मल्हारदेवच त्या राजाचा उत्तराधिकारी बनून होन्नावरचा राजा झाला. इकडे आदिलशहाने गोवा घेण्याचे उद्योग चालवले, पण त्याला यश आले नाही. लवकरच पोर्तुगीजांनी आपले खरे रूप उघड करायला सुरुवात केली आणि हिंदूंना आगीतून फुफाट्यात आल्याची जाणीव झाली. अल्बुकर्कनी तिसवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिर पाडून त्या जागी चर्च बांधली. स्थानिक स्त्रियांशी आपल्या सैनिकांची लग्ने लावायला सुरुवात केली. तसेच युद्धात सापडलेल्या मुसलमान स्त्रिया आणि युद्धात विधवा झालेल्या स्त्रियांची लग्ने सुद्धा त्यांनी आपल्या सैनिकांची लावून दिली. गुलामांचा व्यापार चालू केला. भरमसाठ कर वसूल करायला सुरुवात केली. अल्बुकेर्कनी हे आपल्या राजाला खुश करण्यासाठी केले आणि त्याने आपल्या राजाला खुश करण्यासाठी 3 लाख रुपयाचा नजराणा पाठवला. पोर्तुगीजांनी म्हणजे जेसुवाईट पाद्र्यांनी सैन्याच्या बळावर गोव्यामध्ये धर्मांतरे आणि मंदिरे तोडून चर्च बांधणे आदी उद्योग चालू केले. सेकंड कॉन्क्वेस्ट म्हणजेच दुसरा विजय इसवी सन 1543. इसवी सन 1543 मध्ये पोर्तुगीजांनी बार्देस आणि साष्टी हे प्रदेश सुद्धा आपल्या ताब्यात आणले. यालाच सेकंड कॉन्क्वेस्ट असे म्हणतात. याच दरम्यान फ्रान्सिस द झेवियर हा जेसुइट मिशनरी म्हणून गोव्यात पोहोचला. त्याने ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुरू केला आणि साम दाम दंडभेद याचा वापर करून नवीन पादाक्रांत केलेल्या प्रदेशामध्ये धर्मप्रसार म्हणजेच बाटवा बाटवीचे प्रकार चालू केले. लवकरच बार्देस, तिसवाडी आणि साष्टी हा प्रदेश ख्रिश्चन बहुल झाला. परंतु या जेसुवाईट पाद्र्यांच्या मनात नव ख्रिश्चनांच्या म्हणजे नुकतेच कन्वर्ट होऊन ख्रिश्चन झालेल्या लोकांच्या आपल्या धर्माप्रती असलेल्या बांधिलकीची शंका होती. त्याला कारणही तशीच होती, ती म्हणजे हिंदूंची संस्कृती, जगण्याची पद्धत, त्यांच्या अंगवळणी पडलेल्या त्यांच्या पद्धती या होत्या. यातील खूप साऱ्या पद्धती ख्रिश्चन धर्माला मान्य नव्हत्या. त्यामुळे फ्रान्सिस झेवियर आपल्या राजाकडे पत्र पाठवून कोर्ट ऑफ इन्क्विजिशन चालू करण्याचा आग्रह करत असे. परंतु त्याच्या मृत्यूनंतर म्हणजेच इसवी सन 1560 साली पोर्तुगीजांच्या नव्या राजाने कोर्ट ऑफ इन्क्विजिशन्स म्हणजेच धर्म समीक्षण संस्था स्थापन केली. पोर्तुगीज अंमलाखालील असलेल्या प्रदेशात बिगर ख्रिश्चन रहिवाशांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागू न देणे आणि नव ख्रिश्चनांना त्यांच्या जुन्या हिंदू धर्मातील चालू रीतींचे आचरण करीत असल्यास कडक शासन करणे हा इन्क्विजिशनचा उद्देश. या धोरणामुळेच इन्क्विजिशनने गोव्यात जो धुमाकूळ घातला आहे त्याची इतिहासात तोड नाही. या मिशनरी लोकांनी
हिंदूंचा आणि हिंदूंच्या चालीरीतीच्या आचरण करणाऱ्या नव ख्रिश्चनांचा छळ केला आणि धर्माच्या नावाखाली त्यांनी भाग दफतशाही करून लोकांना लुटून अलोट संपत्ती गोळा केली. हे सगळे चालू असताना 1565 साली दक्षिण हिंदुस्थानातील मुसलमानी सत्तांनी संयुक्तपणे विजयनगरच्या साम्राज्याला तालिकोट येथे पराभव करून संपवून टाकले. याचा परिणाम पोर्तुगीजांवर दूरगामी झाला, कारण विजयनगर साम्राज्याशी व्यापार करून पोर्तुगीजांनी आपले राष्ट्र समृद्ध बनवले. पण विजयनगरच्या पतनानंतर आणि इतर युरोपियन सत्ता भारतात प्रबळ होऊ लागल्यामुळे पोर्तुगीजांच्या व्यापारावर पर्यायाने त्यांच्या संपत्तीवर परिणाम. या पर्यायाने त्यांना आता गोव्याच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे झाले. एक देश, एक राजा आणि एक धर्म या नीतीप्रमाणे धर्माच्या जोरावर त्यांनी आपले नियंत्रण अधिक दृढ करण्यास सुरुवात केली. इसवी सन 1567 साली साष्टी प्रांताचा सुभेदार दियोगो रॉड्रिगिस याने एका रात्री त्या प्रांतातील 270 हिंदू मंदिरे पाडण्याचा पराक्रम केला. हिंदूंची ही सुंदर मंदिरे जेसुवाईट पादऱ्यांच्या डोळ्यात खुपली आणि हिंदूंची मंदिरे पाडून धर्मांतर घडवून आणण्याची ही मोहीम पोर्तुगीजांनी तिसवाडी, बार्देस आणि साष्टी या प्रांतात सुरू करताच तेथील हिंदूंच्या मनात भयंकर घबराट पसरली. त्यांनी जमेल तसे आदिलशाही प्रांतात पलायन केले, आपले देव मंदिरातून काढून स्थलांतरित केले. हिंदूंनी आपले भरलेले संसार, शेतीभाती सोडून पळ काढला. जे ज्या ठिकाणी मागे राहिले त्यांच्यावर इतके कडक निर्बंध लादले गेले की त्यांना आपल्या गावाचा त्याग करावा लागला किंवा धर्म सोडावा लागला. इसवी सन 1613 साली पोर्तुगीज व्हाईसरॉयने असा फतवा काढला की इन्क्विजिशनने नेमून दिलेल्या वेळात हिंदूंना आपले लग्न कार्य करणे अशक्य झाल्यास त्यांनी ती गावाबाहेर जाऊन पूर्ण करावीत. जर कोणत्याही निर्बंधाची पायमल्ली झाली तर 1000 अशर्फींचा दंड वसूल करण्यात. हिंदू देवतांवर आणि हिंदू मंदिरांवर आलेली संक्रांत हा एक मानसशास्त्रीय प्रयोग होता. हिंदू मंदिरे पाडून हिंदूंचे देव उकिरड्यावर फेकून दिले गेले, ज्यामुळे हिंदूंचे देव आपले काहीही वाकडे करू शकत नाहीत हे हिंदूंच्या मनावर बिंबवून त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडणे हा होता. काही हिंदूंना मिशनरीज या प्रकृतीचा प्रयोग करून आपल्या कळपात ओढू शकले, परंतु पुष्कळशा हिंदूंनी आपल्या घरादाराचा त्याग केला. इसवी सन 1568 साली पोर्तुगीज आणि पादऱ्यांचा तांडा साष्टी प्रांतातील मडगावमध्ये घुसला आणि मडगावमधील हिंदूंचे कुलदैवत श्री दामोदर याला लोकांनी पळवून आदिलशाही प्रांतातील जांभवली गावी नेले. जे मागे राहिले त्यांच्यावर धर्मांतराचे संकट कोसळले. मडगावच्या पाठोपाठ नवेली, सिरली, दांडेवाडी वगैरे गावांचीही हीच तारा झाली. गायी मारून त्यांचे मांस हिंदूंच्या तोंडात कोंबून त्यांना बाटवून गावामध्ये मंदिरे भ्रष्ट केली. बरं, हिंदूंनी प्रतिकार केलाच नाही का? तर केला. बऱ्याच ठिकाणी प्रतिकारही केला आणि म्हणूनच इसवी सन 1543 पासून 17व्या शतकापर्यंतचा वेळ पोर्तुगीजांना या 3 प्रदेशामधील पूर्ण धर्मांतर करण्यासाठी लागले. आज इथेच थांबूया आणि पुढच्या भागामध्ये शिवाजी महाराजांची गोव्यावरील स्वारी आणि पोर्तुगीज आणि शिवाजी महाराज यांच्यामधील संबंध याबद्दल आपण जास्त माहिती घेऊया. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.